झी 24 तास एक पाऊल पुढे। गोव्यातल्या फोंडे महालात अनेक देवी देवतांची शेकडो वर्षांची परंपरा असलेली मंदिरं आहेत। यापैकीच एक म्हणजे शांतादुर्गा, जगभरातल्या तमाम सारस्वतांची ही कुलदेवता। गोव्यातल्या फोंड्यापासून जवळच कवळे इथं शांतादुर्गेचं भव्य मंदिर आहे। विष्णू आणि शंकरामधल्या तुल्यबळ युद्धात ब्रह्मदेवानं जगदंबेला युद्ध थांबवण्याची विनंती केली, तेव्हा जगदंबेनं शांतादुर्गेचं रूप घेतलं आणि शांतता निर्माण केली। जगदंबेचं हे शांत रूप म्हणजे शांतादुर्गा अशी आख्यायिका सांगितली जाते। आम्ही सारस्वत समाजाचे जे काही थोड्या फॅमिलीज आहेत त्याला आम्ही वांगडं असं म्हणतो, त्या 10-12 वांगडांची ही देवी आहे, कुलदैवत आहे। पण हिचं महात्म्य इतकं जगभर प्रसिद्ध आहे, देशोदेशातनं म्हणजे बाहेर परदेशातनं सुद्धा अनेक लोक हिच्या दर्शनाला येतात आणि अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे। हे जे गोमंतकात जे शांतादुर्गेचं देऊळ जे बांधलेलं आहे ते साधारण 450 वर्षात या देवळाला पूर्ण झालेली आहे। जी मुख्य महापंचमी म्हणून म्हटल्या जातात त्याच्यातली वैशाख पंचमी, त्याच्यानंतर श्रावण पंचमी, त्याच्यानंतर आश्विन पंचमी, मार्गशीर्ष पंचमी आणि मुख्य जत्रोत्सव जो म्हटला जातो तो माघ शुद्ध माघ पंचमीला जो साजरा केला जातो तो असा सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो। कवळे इथलं हे मंदिर 450 वर्षांपूर्वीचं असून मंदिरातील अनेक साहित्य परदेशातून आयात केलेलं आहे। मंदिराच्या उभारणीसाठी शाहू महाराजांनीही विशेष मदत केली आहे। या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात। झी 24 तास साठी अनिल पाटील, गोवा। झी 24 तास एक पाऊल पुढे।